सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही, आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे. मला लय बेनिफिट झाला उलट. आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला. आता म्हणजे कोणत्या पक्षात काय होता, इकडं काय होता, तर त्यांचे आता फोन येतात किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागलेत, आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागले. मग त्यांना असून जर ते इतके ताकदीने लढायला लागलेत तर आपल्याला नाहीच आहे. आता आपण किती ताकदीने लढलं पाहिजे. म्हणजे आता आमचे चौपटीने उलट लोक एकत्र झाले. मराठा आंदोलन आक्रमक होणार होता पहिल्यापासूनच आहे आणि जास्त त्यांच्यामुळं नाही. त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाहीत, त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत, लहानं करणार नाहीत. त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जरी एकत्र आली तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार. त्याला धरून प्रश्न आहे की कालच छगन भुजबळ म्हटले की ओबीसीतून आरक्षणाला विरोध माझा आधी पण होता आणि पुढेही राहील. म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भुजबळ आणि ओबीसी तुम्हाला विरोधात आहेत आणि त्याची पुनरावृत्ती काल पुन्हा केली. आणि गरज पडल्यास मी आंदोलनात उतरेल. ते कवा नव्हता उतरायला. मधल्या काळात थोडं काय झालं असं म्हणून राहिला समज बाजूला. ध्यानळी फांडळी लागली असं, भजे खाल्ले असताना खांदबार काही मिरच्या फारच्या कवा नाही देऊ. हो भविष्यात गेलं त्याचं असलं गोरगरिबाच्या लेकराचं आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात भविष्य गेलं त्याच्यात. बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकवर जाता जाता महत्त्वाची आठवण, ती म्हणजे तुमच्या जिल्ह्यातील आणि राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्या ब्रेक दरम्यान तुम्हाला एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहता येतील. ब्रेकवर जातोय.